मित्रांनो नमस्कार. हे बघा, आत्ता आपण नारी सुवर्णच्या आपल्या मेंढ्यांच्या गोट्यामध्ये आहे आणि इथं लाईव्हमध्ये एक आजचा व्हिडिओ काढायची खास हे की आपली जी ही मधली मेंढी दिसते बघा, ही आत्ता एक तासाभरामध्ये पिल्लं देईल. तर त्याची डिटेल अशी की ती आहे दुसऱ्या वेताची नारी सुवर्ण क्रॉस आहे मडग्याळच्या मेंढीला झालेली. तिची साईज बघा आणि नक्कीच तुम्हाला आत्ता तिची डिलिव्हरी झाल्यावर पुढचा व्हिडिओ देतो. साईज लक्षात आली, कास वगैरे प्रॉपर एकदम. आता एक तासाभरामध्ये ही पिल्लं देईल बघा. मित्रांनो, बाकी सगळ्या मेंढ्या खात असल्या तरी ही वेळेला झालेली मेंढी वारंवार साईडला निघणारे किंवा जास्त आता संध्याकाळच्या त्यांचा चारा खायचा टाइम आहे तरी साईडला थांबणारे, शेपूट वर धरणारे, तर ही लक्षणं झाली आता पिल्लं देणाऱ्या मेंढीची. अशा प्रकारे लवकरच ती अशी मागं सरणार, व्यवस्थित चारा खाणार नाही आणि तणाव देणार. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त पिल्लं देणारी मेंढी असेल तर शक्यतो आपण फार्ममध्ये अवेलेबल असणं महत्त्वाचं. रात्रीच्या वेळेस ह्याच गोष्टी झाल्या तर काही नाही, नैसर्गिक हिट त्यांची डिलिव्हरी होऊ शकते. आता बघा, अशी वेलेली मेंढी 3 पिल्लं झाली. ही आहे नारी सुवर्ण क्रॉस, जी मग अशी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवली. ही एक आणि 2 पिल्लं आता तिच्यापाशी आहेत. तर मित्रांनो, ही गोष्ट शक्य होती. 2-2, 3-3 पिल्लं घरगुती मेंढीला आपण तयार करू शकतो. ह्याच्यासाठी प्रयत्नपूर्वक आपल्याला नारी सुवर्णाचा चांगला गुणवत्तेचा नर लागेल. आणि एक मिनिट, मी जरा पिल्लं साईडला घेतो. मित्रांनो, चांगल्या गुणवत्तेच्या नरापासून जर क्रॉस ब्रीड केलं तर ही उत्कृष्ट पैदास आपल्याला मिळू शकते. समोर बघू शकता बघा, ही सेकंड टाइमला विली. पहिल्यांदा हिला 2 झाली आणि आता दुसऱ्या वेताला हिला 3 पिल्लं झाली. ती नारी सुवर्ण क्रॉस करणं उत्कृष्ट का राहतं बघा. तिची साईज बघा. आता हे 2 पिल्लांना पुरेसं दूध उत्पादन नक्कीच मिळेल. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो, आता काळजी काय घ्यायची ह्या पिल्लांची. नवीन जन्मलेली पिल्लं आहेत. पिल्लं आणि आई स्वतंत्र कप्प्यामध्ये डेफिनेटली असली पाहिजे ती, जेणेकरून त्यांची ओळख चांगलं होईल. शेळीला किंवा मेंढीला आता 2 निप्पल आहेत, तर तिन्ही पिल्लं आपण धरून हाताने पाजली पाहिजे. तिन्ही पिल्लं आईचं दूध मिळणं त्यांना अतिशय महत्त्वाचं आहे. आता ही बघा, 2 पिल्लं आता सध्या उभा राहिले, ती एक उभा राहत नाही. त्यामुळे त्याला आपण हाताने धरून उठवून पहिल्या अर्ध्या तासाच्या आत जर दूध पाजता आलं तर चांगली गोष्ट असते, कारण त्याच्यातून त्याला अतिशय चांगली रोगप्रतिकारक शक्ती मिळते, अँटीबॉडीज मिळतात. आणि ही स्वतंत्र कप्प्यामध्ये शेळ्या, मादी आणि पिल्लं आपण रात्रभर ठेवणार आहे. जास्त थंडी असेल, आता एक्झॅक्टली थंडी थोडीशी कमी झाली, त्यामुळे आता ठेवली तरी आईपाशी ठेवली तरी चालेल. पण जर समजा थंडी असती तर ह्यांना जास्त स्वतंत्र ठेवता आलं पाहिजे. आईपासून लांब उबदार जागेमध्ये ठेवायची बंदोबस्त केला गेला पाहिजे. तसं समजा पावसाचा दिवस असतं तर ही कोरड्या जागेवरती संध्याकाळची ठेवायची व्यवस्था करण्यात आली पाहिजे होती. अशा प्रकारे काळजीमध्ये मित्रांनो, अशी जर आपल्याकडे कंडिशनमध्ये पिल्लं झाली तर पहिल्यांदा सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे आईला दूध पिणं. आईला दूध पिलं आणि जाणीवपूर्वक ते बघायचे आपल्याला की तिन्ही पिल्लं एकसारखी दूध पिली पाहिजे ते. आता ह्या 3 पिल्लांचं नक्कीच आईच्या दुधावरती पूर्ण वाढ होणार नाही. आपण त्यांना ठराविक दिवसांनी गाईचं दूध पण बॉटलने ऍड करणार आहे, पण ते ठराविक दिवसांनी, लगेच नाही. आता त्यांना पहिले 3 दिवस आईचं दूधच महत्त्वाचं आहे. नंतर ह्या तिन्ही पिल्लांना थोडं थोडं आपण गाईचं दूध ऍड करणार आहे.